पुढचा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघ गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतानाचा प्रवेशद्वार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ। राहुल गांधी यांची यात्रा याच मतदारसंघामधून महाराष्ट्रामध्ये आली होती, मोठी सभा झाली होती। हिना गावित यांना पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळालेली आहे, विद्यमान खासदार आहेत त्या। तर गोवाल पाडवी यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे। हिना गावित आणि गोवाल पाडवी यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये चुरस आहे। गोवाल पाडवी चुरशीची लढत, पण ऍडव्हान्टेज गोवाल पाडवी। ओके, पाडवींचा ते मुलगा आहे, हो, त्यामुळे त्यांना एका घराण्याच्या ऐवजी दुसऱ्या घराण्याला मिळणार या वेळेला। एक दोन बघा, एक गावित फॅमिलीचं म्हणजे असं जर पूर्ण सर्कल बघितलं त्यांचं, इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे सगळं करून त्यांनी 2 टर्म दिल्या आहेत त्यांना। आणि ज्या पद्धतीने एक MD डॉक्टर, ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे मला तरी या स्थितीला 10 वर्षानंतर त्या भाजपच्या महाराष्ट्राच्या किंवा नॅशनलच्या त्यांनी काहीतरी अगदी सिग्निफिकंट असं नाव कमायला पाहिजे होतं, ते मला दिसत नाही। आणि दुसरं, त्यांना खूप दिलेलं आहे असं लोक, राष्ट्रवादीने दिलं, ते अपक्ष होते, नंतर राष्ट्रवादीने भरपूर दिलं, आता बीजेपीने पण त्यांना दिलं, दोघांना दिलं, बापलेकांना, दुसरी बहीण पण, हा दुसरी बहीण। त्याच्यामुळं मला वाटतं पडवींना नाराजी आहेच तिथे। आणि दुसरं काय आहे की नंदुरबारचा आणि काँग्रेसचा फार जुना संबंध आहे। हो, अगदी बरोबर। तर पुष्कळदा असं होतं की बाबा एक बार गलती करते, दुसरी बार गलती करते, तर तिसऱ्यांदा काही दुरुस्त करायची का असाही लोक विचार करतात। आणि त्यामुळे गोवाल पाडवी यांना सोलापूर प्रमाणेच इथं नंदुरबारचे लोक दुरुस्त आपले चूक दुरुस्त करतील। गोवाल पाडवी 4। मला असं वाटतं गोवाल पाडवी इकडे निवडून येतील। एक तर अँटी इन्कम्बन्सी होती, दुसरी गोष्ट ज्या प्रकारे प्रियंका गांधींची रॅली झाली, मॅसिव्ह रॅली, गोवाल पाडवींचं जे नॉमिनेशन रॅली होती ती पण खूप मोठी होती। तर एकंदरीतच मागच्या वेळेस पण काय फरक खूप जास्त नव्हता। तर मला असं वाटतं गोवाल पाडवीकडे ऍडव्हान्टेज। आणि ओव्हरऑल ट्रायबल वोट्स यावेळेला अधिकतर प्रमाणे बीजेपीच्या विरोधात जाताना मला दिसलेत, आणि ते फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात तो ट्रेंड थोडा दिसतोय। तो नंदुरबारमध्ये राहील, गोवाल पाडवी यांना फायदा होईल। 5 गोवाल पाडवी यांच्या। गोवाल पाडवींना दिन याचं कारण प्रामुख्याने याचं महत्वाचं भाग म्हणजे भाजपमधला तिथला अंतर्गत संघर्ष हा मूळ भाजप विरुद्ध नाही म्हटलं तरी तो गावित असं झालेला आहे। कारण की गावितांनी ज्या सत्ता काळामध्ये मिळाल्यानंतर 2.5 वर्षाच्या ज्या पद्धतीने तिथे वागणूक दिलेली आहे त्याच्यावरून ती नाराजी तिथे उमटेल आणि त्याचा परिणाम होईल। गोवाल पाडवी 6। गोवाल पाडवी चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। त्याचं कारण गावित परिवार विरुद्ध इतर सर्व नेते अशी लढाई झाली। आणि दुसरं, प्रियंका गांधींनी जी सभा केली होती त्याला जी गर्दी आली होती ती उत्स्फूर्त होती, त्यामुळे काँग्रेस ही जागा पुन्हा एकदा मिळवेल। ओके, राहुल गांधी हे सुद्धा याच नंदुरबार मधनं महाराष्ट्रामध्ये आले होते त्यांच्या दुसऱ्या यात्रेच्या दरम्यान, आणि प्रियंका गांधी यांची सभा, त्यामुळे दोन्हीचा मोठा फायदा इथल्या काँग्रेसच्या उमेदवाराला होताना दिसतोय। गोवाल पाडवी यांची आघाडी आणि हिना गावित यांची पिछाडी।